नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जत पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात हिप्परकर टोळीवर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 55 अन्वये टोळी प्रमुखांसह चौघांना सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे। तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहित विष्णू हिप्परकर वय वर्ष 21, सार्थक तानाजी हिप्परकर वय वर्ष 24, अक्षय उर्फ खंडू बाबासाहेब हिप्परकर वय वर्ष 22, मंगेश उर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर वय वर्ष 28, सर्व राहणार सिंगनहळ्ळी तालुका जत जिल्हा सांगली यांचा समावेश आहे। या टोळीविरोधात 2024 आणि 2025 दरम्यान अपहरण करून खंडणी मागणे, बेकायदेशीर जमावणे, घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, जबरीने मालमत्ता हस्तगत करणे तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सदर टोळी कायद्याचा धाक न बाळगता गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने जत पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव सादर केला होता। त्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून सचिन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांनी सविस्तर चौकशी अहवाल सादर केला। अहवालातील गुन्हे, हालचाली आणि प्रतिबंधक कारवायांचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी सलग सुनावणी घेत नैसर्गिक न्याय तत्वांचा विचार करून हा तडीपार आदेश दिला। या कारवाईत कल्पना बारोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अंमलदार शाखा आणि जत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरूच राहणार आहेत।